मुंह खोला नहीं करते और जिस महफिल में चांद और सूरज है वहां मेरे जैसे सितारे बोला नहीं। मित्र, कविता करणं हे सोपं नसतं. कविता करणं म्हणजे आकाशातली वीज हातात पकडणं. जे हातात वीज पकडतात त्यातले 99 हे जणू खाक होतात, एखादा त्यात टिकतो. मला प्रतीकबद्दल कौतुक याचं आहे. त्याच्याविषयी आपली एक कथा मला आठवते की 2 मित्र असतात. एक मित्र खूप पैसा कमावतो, दुसरा शिक्षक असतो, शेती करतो. दिवाळीच्या वेळेस दोघंही गावाकडे जातात आणि तो त्यांनी पैसा कमावलेला असतो. तो सांगतो की मी ही गाडी घेतली, तो बंगला घेतला, असा फ्लॅट घेतला. चालता चालता रस्त्याने पैशाचा असा खणखण आवाज येतो. तो मित्र म्हणतो, कारण तो पैशाचा आवाज ऐकू येतो का? तो गावातला मित्र म्हणतो, नाही, मला काही ऐकायला नाही आलं, पण मी त्याचा कल्दार पडलेला आहे. दुसरा मित्र म्हणतो, काही अंतराळ गेल्यानंतर उपाटीपाशी जात असताना तो म्हणते, तुला काही ऐकू येते का? म्हणते, नाही, मला काही ऐकू येत नाही. तो गावातला मित्र उपाटीपाशी जातो, हात काट्यामध्ये घालतो, ते काटा बाहेर काढतो. त्या काट्यामध्ये फुलपाखराची हडी अशी धरलेली असते काटाला. तो काटा बाहेर काढतो, फुलावर ठेवतो, हातावर ठेवतो, फुल वाचून धुवून उडून जातो. तो पहिला मित्र म्हणते, काय बाबा, तुला चालताना एवढा खणखणाचा पैशाचा आवाज ऐकू लागेल, तुला मात्र फुलपत्राचं फिरणं कसं ऐकावं? मित्रामध्ये, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये हाच फरक आहे. तुला धनाची भाषा करते आणि मला मनाची भाषा. आणि प्रत्येकला दोन्ही गोष्टी, जिथं सरस्वती नांदते आहे आणि महालक्ष्मी तिथं काय करते आहे, त्या दोघींचीही साथ काढायला मिळाली आहे. मला जेव्हा कविता संग्रह प्रेमाचा फोन आला की कविता संग्रहाचं प्रकाशन करायचं आहे, त्याचं वय जेव्हा मला माहीत आहे, त्याचं वय पाहिल्यानंतर माझ्या मनात सहज आलं की आता या कविता संग्रहात प्रेम कविता असतील आणि प्रेम कविता असल्यामुळे यासारख्याच कविता असतील. पण जेव्हा मी त्याच्या कविता संग्रह हातात घेतला, आता फोटो बघितला, फोटो पाहिल्यानंतर माझ्या निश्चित झालं की निश्चित आता या कविता संग्रहात प्रेम कविता आहे. पण मला प्रेम कविता मात्र ती काही आढळली नाही. तर ती प्रेम कविता न आढळता ज्या सामाजिक जाणीवेच्या कविता, ज्या राष्ट्रीय भावनेच्या कविता, जेव्हा त्या कविता मी वाचन केलो, माझ्या लक्षात आलं की हे सगळं काही माणूस घडत असतो. हे परिस्थितीचं अपत्य असते. ज्या घरामध्ये, ज्या संस्थेमध्ये, ज्या संस्कारामध्ये जो वाढला आहे, त्याचं प्रतिबिंब या कवितेमध्ये मला आढळून आलं. यांची कवितेविषयी सदा खूप सांगितलं. मी जास्ती वेळ त्याला घेणार नाही. मी एकाच सांगतो की त्यांची कविता ही अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेशी नाव सांगतो. शेताकडला घालून राहायचं काम नाही, तर आपल्याला काम करणार नाही, कारण तो सीए करतोय. सगळ्या सामाजिक जाणीवेच्या कविता, त्यांनी आध्यात्मिक जाणीवेच्या कविता मागलेल्या आहेत. मला कविता असताना मला काल आणि त्यासाठी बोलत होतो आणि बोलताना म्हटलं की मला आता मराठी चित्रपट 3 चित्रपटात गाणी लिहिले. एक चौथा आता हिंदीचा बिरसा मुंडावरती, क्रांतिकारक आदिवासी बिरसा मुंडा होऊन गेले, त्याच्यावरती हिंदीमध्ये गाणे लिहायचं आहे. आणि मी त्याला एक म्हटलं की जी क्रांतिकारक गीत आहे त्या गीतावर मात्र तुला घ्यावं लागेल. आणि मी माझे जे डायरेक्टर आहेत त्यांना सुद्धा सांगलं की बा क्रांतिकारक जी गीत आहे, जेव्हा बिरसा मुंडा सुटून येतात त्यासाठी लिहिणारा एक चांगला कवी मला सापडलेला आहे. मी निश्चित त्याचा ती गीतांनी लिहिण्याची संधी देणार आहोत एवढं सांगतो. आणि पुढच्या भविष्यात पुन्हा चांगल्या कविता आणि प्रेम कविताही लिहिल्या पाहिजेत. कारण काही मनाच्या भावना असतात. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो.
जास्ती वेळ घेणार नाही, कारण स्वामीजींना खरा अर्थ ऐकायचा आहे. मला इथं बोलावलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो. कवि और साहित्य मुझे अपने कलम से इस देश को सत्कार मूर्ती आता आपण ज्यांच्याकडून एक कविता पण ऐकली, सुंदर सिंगर म्हणून सुद्धा आपण त्यांना एक पदवी दिली, असे आदरणीय प्रतीकजी. सर्वप्रथम मी प्रतीकला चिखली नगरपालिकेच्या वतीने, संपूर्ण चिखलीकरांच्या वतीने आणि बोंद्रे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते आणि
पुढील भावी वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देते. आता यांनी जे आपण पुस्तकाचं विमोचन केलं याच्यामध्ये आता काकूनी पण मला सांगितलं आल्यानंतर की त्याला ड्रॉइंगची देखील खूप आवड आहे आणि एकदम सुंदर ड्रॉइंग करतो, हँडरायटिंग छान आहे, इकॉनॉमिक्स मध्ये त्याला आवड आहे आणि तो स्वतः CA करतो. म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, सर्व गुण संपन्न असा एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या सुंदर कविता त्यांनी केल्या. कविता म्हणजे फक्त एका विषयावर नाही तर त्याने एक नैसर्गिक असेल, चालू घडामोडींवर असेल, देशभक्तीपर असेल, असे वेगवेगळ्या विषयावर त्यांनी सुंदररित्या कविता त्यांनी सादर केलेल्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं त्याचं ब्रीद वाक्यच आहे की क्रिएटिंग द वर्ल्ड ऑफ वर्ड्स. म्हणजे खरंच लेखणीमध्ये एवढी ताकद आहे की ती समाजापर्यंत पोहोचू शकते. आणि आज प्रतीकच्या या कविता बघितल्या त्यांनी आता जे रामाचे पण जे गीत इथे सादर केलं ते पण खरोखर सुंदर गीत होते. याच्यामध्ये भरपूर अशा सुंदर कविताचे त्यांनी संग्रह केलेला आहे. या एजमध्ये जवळपास 200 कविता त्याने सादरीकरण केलेलं आहे. असे म्हणजे आजकाल CA करणारे असेल किंवा कोणताही इंजिनिअरिंग करणारे असेल, MBBS करणारे असेल तर अशा मुलांना 2 कविता सुद्धा करणं पॉसिबल नसतं. पण आज आपल्या प्रतीकने 200 कविता आज ते सादरीकरण करून त्याचं आज शब्दोका सफरनामा या पुस्तकाचे विमोचन केले आहे. खरोखरच एक खूप कौतुकास्पद बाब आहे. आज आम्हाला खूप अभिमान आहे की आज आपल्या चिखलीमध्ये एक सुंदर कवी आपल्याच फॅमिलीमधला, आपल्याच कुटुंबातला आज आपल्याला बघायला मिळत आहे. त्याबद्दल मी परत एकदा आदरणीय प्रेमराज काका, आदरणीय ज्योतिताई यांना देखील, कारण यांच्याच आज भक्कम पाठपुराव्यामुळे, त्यांच्या आज प्रेमामुळे म्हणजे ज्योतिताईंच्या प्रेमामुळे हे प्रतीक हे खरोखरच खूप मोठं उदाहरण, म्हणजे खरोखरच खूप अभिमान वाटत आहे आज त्याचा. एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी एवढे सुंदर देशभक्तीपर देखील कविता म्हटलेल्या आहेत. त्याबद्दल मी परत एकदा संपूर्ण चिखलीकरांच्या वतीने आणि बोंद्रे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. आणि पुढील आयुष्यामध्ये याच्यापेक्षा जास्त कविता तुझ्या हातून हो आणि संपूर्ण देशामध्ये तुझं नाव रोशन हो एवढीच मी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. उशिरा यायला नाही पाहिजे, परंतु जसं संघ वेळेवर पोहोचतो तसं काय की कोणी कामात प्राधान्य द्यावं. थोडं एक वेळेवर शोभायात्रेत उपस्थित झालो आणि उशिरा त्याबद्दल 2 शब्द म्हणजे क्षमास्पद, सर्वांची क्षमा. प्रश्न असा आहे, हे जे पुस्तक वेळेवर पाहिलं मी, अनुक्रमणिका वाचली. भाला परिवाराबद्दल जास्त सुरुवातीच्या वक्त्यांनी सांगितलं. आदरणीय काकांचे मार्गदर्शन लाभलं, त्यातून मला संघाची प्रेरणा मिळाली. जिल्हा संघचालक दायित्व त्यांच्याच काळात त्यांनी मला लोणार तालुका संघचालक दायित्व म्हणून सोपवलं. हे त्यांचे पहिले आशीर्वाद आणि त्यांच्याच त्या प्रेरणेने आजपर्यंत मी निभवत आलो. भाला परिवारात सांगायचं झालं तर आदरणीय काकाजी तिथं होते, सहकार्य लाभलं ते प्रेमराज भालांचं. आणि पुढेही स्वयंसेवक म्हणून प्रतीक भाला हे आज ज्यावेळी साहित्याचे पुस्तक पाहिलं धक्का बसला. आणि मग ती संघाची एक गुण आठवली मला, संघ वॉन्ट्स टू डॉमिनेट इन वॉक ऑफ लाईफ. संघ सर्वस्पर्शी असतो. म्हणून प्रतीक भाला असं एक व्यक्तिमत्व या परिवारात उदयाला आला की स्वयंसेवक तर आहे, पण स्वयंसेवक हा सर्व गुण संपन्न असला पाहिजे, सर्व सद्गुण संपन्न असला पाहिजे. आताच मालताईने सांगितलं की सगळ्या गोष्टी तो आहे, त्याचं अक्षर चांगले आहे, त्याची चित्रकला चांगली आहे, त्याच्या कविता चांगल्या आहे. कविता कालिकांच्या चांगल्या असतील, पण त्यातून उठंबणारी राष्ट्रभक्ती ही सध्या कमी दिसायला लागली, ती त्यांनी पूर्ण केली. म्हणून त्याच्या प्रत्येक कविता ह्या तरुणाला स्फूर्ती देणाऱ्या असाव्यात. भविष्यात अनेक काव्य सगळं त्याचे प्रकाशित व्हावे नव्हे ते होतील असा संघाला आत्मविश्वास. आणि म्हणून असा स्वयंसेवक पुढे जातो त्याच्या भावी आयुष्यासाठी, भावी साहित्य रचनेसाठी. आणि हे राष्ट्राला समर्पित असं साहित्य त्यानं तयार करावं, समाजाला जागृत करावं. लेखणी आणि तलवार असं म्हणतात, पण तलवारीनं होणारी क्रांती तितकीशी नाही. लेखनी जी क्रांती करते ही बिना रक्तपातातून महात्मा गांधींची अपेक्षित होती. अहिंसात्मक सहकारिता, अहिंसात्मक अशी क्रांती लेखनीतून घडू शकते. अनेकांना वटजोड आणणारी लेखणी ती कवितेतून असो, साहित्यातून असो, कादंबरीतून असो, अनेक कलांत समाजाची समस्या मांडणारी. आणि प्रतीकमध्ये तो गुण आहे, त्याला उदंड आयुष्य मिळवून त्याच्या लेखणीला अत्यंत सामर्थ्य मिळवून आणि राष्ट्रभक्तीची प्रखर पुल्लिंग त्याच्या लेखणीतून पेटवले जावं असे
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं त्याला आशीर्वादही देतो. आशीर्वाद महाराज देणार म्हणून शुभेच्छा देतो. त्याचं भविष्यवान अत्यंत एक मोठा कवी, एक स्वयंसेवक कवी, एक राष्ट्र समर्पित कवी असे याची त्याला एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि माझं लेखणीमुळे काय होऊ शकतं, जुन्या जमान्यात शेकडो वर्षापूर्वी या लेखणीच्या ताकदीनं कसं क्रांती केली ते सर्व गोष्टी लक्षात आल्या. अशाच आता आठवण करता करता लक्षात आलं की 1961 मध्ये चीननं भारतावर जेव्हा हमला केला होता त्यावेळेस धोकेबाजी करून आपली 40,000 वर्ग किलोमीटर जमीन ही जवळपास त्यांनी घेऊन टाकली होती. आपल्यातही काही असे कारस्थानिक लोक होते, त्यांनी त्यांना साथ दिली. पण त्या गडबडीमध्ये अनेक चांगल्या कविता अशा लिहिल्या गेल्या, स्फूर्तिगान लिहिल्या गेल्या आणि त्या स्फूर्तिगानामध्ये एक नव्या प्रकारची क्रांती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्याच्यातली एक कविता मला जी खूप आवडली तेवढी म्हणतो मी संपवतो. यह हिमालय सा उठा मस्तक न झुकने पाएगा, रोक दूंगा मैं प्रबंधन जो प्रलय के गीत गाता, मोड़ दूंगा ढाल नद का नाश का संदेश लाता, ध्वंस का डंका बजाकर मत डराओ तुम मुझे, आज नव निर्माण का स्वर्ण रुकने पाएगा. जानते हो स्वार्थ की होली जलाकर जो चले, जानते हो मोह की अर्थी सजाकर जो चले, मोल उनको ले न पाओ बेर पहले ठीकरों से, रक्त से सिंचा गया यह देश तरवर आएगा, यह हिमालय सा उठा मस्तक न झुकने पाएगा. हम लुटा देंगे जवानी एक क्या लाखों यहाँ पर, हम चढ़ा देंगे बलिदान की नववेदिका पर, जग उठेगी हड्डियां सोई पड़ी चित्तौड़ रज में, अबल माँ के मांग का सिंदूर लुटने पाएगा, यह हिमालय सा उठा मस्तक न झुकने पाएगा. जिसके सर पर संतों का आशीर्वाद. आदरणीय व्यासपीठ, आज आपण सर्वजण प्रतीकच्या या कवितेच्या पुस्तकाच्या याच्याकरता जमा झालो आहोत. या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब लाहोटी यांनी या विमोचन समारंभ कार्यक्रमाची अध्यक्षता स्वीकारली आणि आम्हाला मार्गदर्शन केले. त्यामुळे मी भाला परिवारतर्फे त्यांचं हार्दिक आभार मानतो. तसेच पूजनीय 1008 माननीय स्वामीजी यांनी उत्कृष्ट असं आशीर्वचन आणि आशीर्वाद आम्हाला दिले, प्रतीकला आशीर्वाद दिले आणि त्यामुळे आणि आपल्या वेळात वेळ धरून तिथे उपस्थित राहिले. त्यामुळे मी भाला परिवारतर्फे त्यांचं हार्दिक आभार मानतो. तसेच जिल्हा संघचालक शांतीलाल गोरवालकर हे सुद्धा वेळात वेळ धरून इथे उपस्थित राहिले, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी भाला परिवारतर्फे सुद्धा त्यांचा आभार मानतो. तसेच आपल्या चिखली नगराचे लोकप्रिय आमदार सौ श्वेताताई महाले यांनी सुद्धा इथे उपस्थिती दर्शवली आणि आम्हाला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी भाला परिवारतर्फे त्यांचा हार्दिक आभार मानतो. तसेच चिखलीच्या नगराध्यक्षा सौ प्रियाताई गोंधळे हे उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी त्यांना भाला परिवारतर्फे त्यांचं आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाची विशेष अतिथी लेखक साहित्यिक प्राध्यापक सदानंदजी देशमुख सर व प्रसिद्ध कवी डॉक्टर गोविंदजी गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले व प्रतीकला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी श्री भाला परिवारतर्फे त्यांचा आभार मानतो. या हॉलमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. श्रीराम नागरी परिवाराचे सर्व माननीय पंडित दादा व संचालक कर्मचारी वृंद यांचे मी भाला परिवारतर्फे आभार मानतो. तसेच आपण सर्वजण प्रतीकला शुभेच्छा देण्यासाठी
मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे मी भाला परिवारतर्फे आपल्या सर्वांचा हार्दिक आभार मानतो आणि कार्यक्रम संपला.